So first of all, a very good afternoon to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपली डेरिव्हेटिव्हची फर्स्ट एक्सरसाइज फिनिश झाली आहे. आजपासून आपण डेरिव्हेटिव्हची सेकंड एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत. बट या डेरिव्हेटिव्हच्या सेकंड एक्सरसाइज मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन असं विचारल्या जाऊ शकते. तुम्हाला काढायचं आहे डेरिव्हेटिव्हच, बट डेरिव्हेटिव्हज ऑफ काय म्हटलं आहे, इनव्हर्स फंक्शन. याचंच मिनिंग काय होते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपण नेहमी काढतो डीवाय बाय डीएक्स, काय फाइंड आउट करतो डीवाय बाय डीएक्स. आता तुम्हाला विचारल्या जाईल डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. असं जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं गेलं तर आधी डीवाय बाय डीएक्सच काढायचा. आधी काय काढायचा, डीवाय बाय डीएक्स. आफ्टर दॅट डीएक्स बाय डीवाय म्हणजेच 1/dy बाय डीएक्स. आधी डीवाय बाय डीएक्स तुम्हाला काढता येतोच. तो डीवाय बाय डीएक्स काढल्यानंतर जर तुम्हाला म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन तर dx अपॉन dy इक्वल टू 1/dy बाय डीएक्स इथपर्यंत आन्सर काढायचं. आता त्यासाठी मी पहिले तुम्हाला पूर्ण समजावून देतो, फक्त केअरफुली लक्ष द्या. लेट y इक्वल टू एफ ऑफ एक्स. लेट y इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता जर मला x ची व्हॅल्यू काढायची आहे तर हा जो f आहे हा या साईडला जाऊन इनव्हर्स होणार. तर x इक्वल टू काय येणार, f इनव्हर्स ऑफ y. x तसाच ठेवला मी, हा f या साईडला जाऊन काय झाला, इनव्हर्स. सो f इनव्हर्स -1 f इनव्हर्स ऑफ y. देन याचंच मिनिंग काय, x इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y म्हणजेच काय, तर dx बाय dy इक्वल टू 1/dy बाय dx. हे सर्व तुम्हाला ऍज इट इज प्रत्येक प्रॉब्लेमला लिहावं लागणार. ज्या वेळेस तुम्हाला विचारणार फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, काय विचारल्या जाईल, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. तर प्रत्येक प्रॉब्लेमला आधी तुम्हाला हे लिहावंच लागणार. फॉर एक्झाम्पल, मी डायरेक्ट एक्झाम्पल घेत आहोत, केअरफुली लक्ष द्या. जर तुम्हाला विचारलं फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, आणि इथे म्हटलं y इक्वल टू साइन एक्स. y इक्वल टू काय म्हटलं, साइन एक्स. हे झालं आपलं प्रॉब्लेम, क्वेश्चन. ओके, आता याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्ही आधी काय लिहा, सेम सोल्युशन y इक्वल टू साइन एक्स. बट तुम्हाला काय म्हटलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. असा क्वेश्चन दिसल्या बरोबर मी ज्या तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करायला लावल्या आहेत त्या व्हॅल्यू ऍज इट इज पुटअप करायच्या. लेट y इक्वल टू एफ ऑफ एक्स. जर मी y ची व्हॅल्यू जर एफ ऑफ एक्स घेतली तर x ची व्हॅल्यू काय येणार, इकडला f इकडे जाऊन f इनव्हर्स ऑफ y. देन आता याला जर मी डिफरन्शिएट केलं तर हे येणार dx अपॉन dy इक्वल टू f इनव्हर्स असल्यामुळं 1/dy बाय dx. हे प्रत्येक प्रॉब्लेम साठी सेम राहणार. त्यानंतर हेन्स y इक्वल टू साइन एक्स. हेन्स मग नंतर पुन्हा प्रॉब्लेम y इक्वल टू साइन एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे तर आपण आताच सॉल्व्ह केलं आहे ना, हे तर तुम्हाला आलंच पाहिजे. हे तर वायचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, dy बाय dx. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होते, cos x. हे तुम्हाला ऍज इट इज लिहावं लागणार आहे या प्रत्येक प्रॉब्लेमला.
त्यानंतर याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, dy बाय dx इक्वल टू काय आलं, cos x. बट तुम्हाला फॉर्म्युल्यात या फॉर्म्युल्यात पुटअप करावे लागणार. नाव dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन काय असतो, dx अपॉन dy इक्वल टू काय असतो, 1 अपॉन dy बाय dx. आणि dy बाय dx चा आन्सर काय आला आहे, cos x. सो 1 अपॉन cos x. तुम्ही इथपर्यंत पण सॉल्व्ह करू शकता. अदरवाइज dx अपॉन dy बट 1 अपॉन cos x सॉल्व्ह होते ना, काय येते 1 अपॉन cos x, 1 अपॉन cos x होते sec x. सो 1 अपॉन cos x sec x. जेव्हा ही डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन बनणार, म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह तर काढायचा आहे पण त्याचा इनव्हर्स करायचा आहे. म्हणजे आपण नेहमी काय काढत असतो, dy बाय dx काढतो, तर त्याचा इनव्हर्स म्हणजेच dx अपॉन dy. आधी dy बाय dxच काढायचा आणि मग त्याचा इनव्हर्स करायचा. बट प्रत्येक प्रॉब्लेमसाठी या स्टेप कंपल्सरी राहणार. हा समजून घ्या तुमचा फॉर्म्युला. काय सॉल्व्ह करायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. काय आहे फॉर्म्युला, तर dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. हा आहे फॉर्म्युला. मग आधी काय फाइंड आउट करायचा, dy बाय dx. काढला dy बाय dx आणि इथे व्हॅल्यू काय केली मी, पुटअप. ओके, असा ब्रॅकेट तुम्ही करू नका. राईट डाऊन फास्ट. आधी तुम्ही हेडिंग टाका, सॉरी आधी तुम्ही हेडिंग टाका, एक्झरसाइज 1.2. हेडिंग टाका एक्झरसाइज 1.2 आणि त्यानंतर हे नोट करा फास्ट. राईट डाऊन एक्झरसाइज 1.2 मधला पहिला टॉपिक. राईट डाऊन द क्वेश्चन. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फाइंड द derivatives of function equal to f of x, y equal to f of x using the derivatives of y equal to f of x using the derivatives of inverse function using the derivatives of inverse function x equal to f inverse of y using the inverse function x equal to f inverse of y in the following. ओके, आणि फक्त आता बोर्डकडे लक्ष द्या. तुम्हाला या डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा यूज करून जे पण काही प्रॉब्लेम दिले आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. बोर्डकडे लक्ष द्या. पहिलं प्रॉब्लेम आहे आपलं रूट y इक्वल टू रूट एक्स. y इक्वल टू रूट एक्स. आता याला सॉल्व्ह कसं करू, बोर्डकडे केअरफुली लक्ष द्यायचा. सोल्युशन y इक्वल टू किती गिवन आहे, रूट एक्स. y इक्वल टू रूट एक्स. प्रॉब्लेम लिहिण्याबरोबर आपला तो पूर्ण फॉर्म्युला ऍज इट इज पुटअप करू. लेट y इक्वल टू f ऑफ x, देअरफॉर x इक्वल टू f इनवर्स ऑफ y. y equal to f of x, therefore x equal to f inverse of y. Then dx upon dy equal to 1 upon dy by dx. dx upon dy equal to 1 upon dy by dx. Hence आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. y इक्वल टू किती आहे, रूट एक्स. y इक्वल टू रूट एक्स. डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट
विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि रूट एक्सचा फॉर्म्युला काय होते तर 1/2 रूट एक्स. झालं प्रॉब्लेम सॉल्व. बट मला dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे का नाही. फाइंड आउट काय करायचं आहे dx अपॉन dy. नाव dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन किती आहे 1 अपॉन dy बाय dx. मग dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे dy बाय dx ची व्हॅल्यू 1/2 रूट x. dy बाय dx ची व्हॅल्यू 1/2 रूट x. हाच 2 रूट x चा रेसिप्रोकल होऊन हा 2 रूट x वर जाणार म्हणजेच dx अपॉन dy इक्वल टू 2 रूट x. एकदम सिंपल आहे बघा. dy बाय dx किती आला 1/2 रूट x. डबल लक्ष द्या. dy बाय dx किती आला 1/2 रूट x. मला काय फाइंड आउट करायचं आहे dx अपॉन dy म्हणजे a चं रेसिप्रोकल होणार आणि a चं जर रेसिप्रोकल झालं तर a चं पण रेसिप्रोकल होणार. बाय dx 1/2 रूट x तर dx अपॉन dy 2 रूट x रेसिप्रोकल. फक्त डायरेक्ट न लिहिता तुम्हाला या स्टेप्स काय करायचे आहेत फॉलो. सेकंड y इक्वल टू 2x प्लस 3 हे आपला सेकंड प्रॉब्लेम आहे. लक्ष द्या. सोल्युशन आधी प्रॉब्लेम ऍज इट इज 2x प्लस 3. त्यानंतर फॉर्म्युला लेट y इक्वल टू f ऑफ x इक्वल टू f डॅश ऑफ y देन dx upon dy equal to 1 upon dy by dx. लिहिला फॉर्म्युला. Hence, problem as it is y equal to 2x plus 3. y equal to 2x plus 3. याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx. 2 काय आहे कॉन्स्टंट. 2 कॉन्स्टंट आहे 2 ला बाहेर काढू. काय राहिला x. x चं डेरिव्हेटिव्ह 1 साइन प्लस इथे फक्त 3 आहे. 3 काय आहे कॉन्स्टंट. त्याच्यासोबत x आहे का नाही. मग 3 चं डेरिव्हेटिव्ह काय होणार 0. सो dy बाय dx इक्वल टू 2 इंटू 1 2 आणि 2 प्लस 0 2 भेटला dy बाय dx. बट मला फाइंड आउट काय करायचं आहे इनवर्स म्हणजे dx अपॉन dy. त्यानंतर नाव dx अपॉन dy इक्वल टू काय असतो फॉर्म्युला 1 अपॉन dy बाय dx. सो 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू किती आहे 2 तर 1/2. ओके. एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम. सिंपली तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही आधी जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना तुम्हाला dy बाय dx तर काढताच येते. dy बाय dx काढला का याचा फक्त रेसिप्रोकल काढायचा आहे. 2 चं रेसिप्रोकल किती होणार 1/2. dy बाय dx चं रेसिप्रोकल dx अपॉन dy. याच्या अपॉन मध्ये 1 असते मग 2/1 चं काय होणार तर 1/2. ओके. राईट डाऊन दिस. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आधी आपण या एक्सरसाइज 1.2 मधले 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. बराबर. पुन्हा एक प्रॉब्लेम लिहा. y इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1 आणि बोर्डकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम आहे y इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1 बट इनवर्स फंक्शन विचारला आहे म्हणजे dx अपॉन dy. सोल्युशन
डायरेक्ट आपला फॉर्म्युला लेट y इक्वल टू एफ ऑफ एक्स, देअरफॉर x इक्वल टू एफ डॅश ऑफ y, देन आता x आहे तर होणार dx अपॉन dy आणि f इनवर्स आहे म्हणून 1 अपॉन dy बाय dx. हा झाला फॉर्म्युला. dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. आधी आता dy बाय dx फाइंड आउट करायचा आणि इथे पुटअप करायचा. हेन्स y इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1. याला सॉल्व करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. फॉर्म्युला कोणता लागतो? लॉग x. लॉग x चं डेरिव्हेटिव्ह होते 1 बाय x, लॉग x 1 बाय x. तर लॉग 2x मायनस 1 1 अपॉन 2x मायनस 1. लॉग x 1 बाय x. पुन्हा x म्हणजे x आहे का? नाही. तर डी बाय dx ऑफ 2x मायनस 1. पुन्हा सॉल्व होणार. dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन 2x मायनस 1 इंटू 2 काय आहे? कॉन्स्टंट. x चं काय होणार? 1. तर 2 इंटू 1 2 आणि 1 कॉन्स्टंट आहे तर डायरेक्ट 0च होणार. 2x चं फक्त 2 होणार ना, कारण 2 बाहेर जाणार आणि x चं 1 होते म्हणजे राहिला फक्त 2. आपले जे स्टार्टिंगचे जे 5 व्हिडिओ आहे ना, डेरिव्हेटिव्हची जी पण आपली प्लेलिस्ट आहे त्यामधले स्टार्टिंगचे 5 व्हिडिओ ज्यामध्ये पूर्ण मी बेसिक कन्सेप्ट सांगितले आहे, ते व्हिडिओ जसा जसा तुम्हाला टाइम भेटतो तसे तसे पाहत जा. फक्त ते स्टार्टिंगचे 5 व्हिडिओ जास्त बघा. ओके. आता dy बाय dx चा आन्सर काय आला? 1 इंटू 2 2x मायनस 1. हा झाला विद्यार्थी मित्रांनो dy बाय dx. फाइंड आउट काय करायचं आहे? dx अपॉन dy. नाव dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. 1 अपॉन dy बाय dx. dy बाय dx किती आहे? 2 अपॉन 2x मायनस 1. dy बाय dx ची व्हॅल्यू 2 अपॉन 2x मायनस 1. आता याचा रेसिप्रोकल होणार. 2x मायनस 1 न्यूमरेटर मध्ये जाणार, 2 डिनॉमिनेटर मध्ये येणार. म्हणजेच फायनल आन्सर dx अपॉन dy 2x मायनस 1 अपॉन 2. तसं विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण dy बाय dx काढतो ना तेव्हाच आन्सर समजून गेलं पाहिजे काय होणार. dy बाय dx 2 अपॉन 2x मायनस 1 आहे, तर याचा जर मी रेसिप्रोकल केला तर याचा पण रेसिप्रोकल होणार म्हणजे 2x मायनस 1 अपॉन 2. ओके. हे प्रॉब्लेम लिहायच्या आधी मी तुम्हाला 2 होमवर्क सांगून देतो, ते पण नोट करून घ्या. पहिलं होमवर्क आहे आपलं y इक्वल टू e रेस टू इक्वल टू e रेस टू 2x मायनस 3. हे तुमचं पहिलं होमवर्क. सेकंड y इक्वल टू e रेस टू x मायनस 3. दोघांमध्ये फरक आहे. इथे e च्या रेस टू 2x मायनस 3 आहे, इथे e रेस टू x देन मायनस 3 आहे. ओके. हे प्रॉब्लेम नोट करा आणि हे 2 होमवर्क.